नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा या मालिकेमध्ये आज आपण पाहतोय की शिवनाथने आता त्या मुलाला हकलून लावलेलं असतं। आता हे सगळं पाठीमागून आबा बघत असतात। तर शिवनाथ तिथून गेल्यानंतर आबांना आता शिवनाथचे लहानपणीचे क्षण आठवतात की कसा त्यांना शिवनाथ वडील मानायचा, म्हणजे त्यांचा देव मानायचा, आणि ते सुद्धा आता शिवनाथवरती किती प्रेम करायचे ते सगळं आता इथे आबांना आठवत असतं। मग संध्याकाळी आबा आता शिवनाथ आणि उमाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात। आता त्यांच्या घरापाशी गेल्यानंतर ते सगळं घर आता पाहत असतात आणि त्यांना आता खूप छान वाटत असतं आणि त्यांना आता उमा आणि शिवनाथची आठवण सुद्धा येत असते। ते सगळं आठवून मग आता ते शिवनाथच्या घराच्या आतमध्ये जायला निघतात आणि आता तेवढ्यातच शिवनाथ तिकडून येतो। शिवनाथ आता सायकलीवरती आलेला असतो आणि समोर आबांना पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो। मग आता तो सायकल तिथेच टाकून देतो आणि आता आबांच्या जवळ येतो आणि हात जोडून आबांना म्हणत असतो की आबासाहेब तुम्ही इथे। आता आबासाहेब शिवनाथकडे बघतात आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात। त्यावेळेस तो आता आबांचे पायच धरतो आणि म्हणत असतो की आबासाहेब तुम्ही माझ्या घरी आला, माझ्या घरामध्ये तुमचे पाय लागले, मी खूप भाग्यवान आहे, खरंच मला ना खूप आनंद होत आहे। त्यावेळेस आबा त्याला उठ उठ असं म्हणतात आणि आशीर्वाद देतात, सुखी राहा म्हणून। आता तो म्हणत असतो की आबासाहेब खरंच मला ना तुमची माफी मागायची आहे, जे काही झालं ना त्यामध्ये आता प्लीज मला माफ करा, पण उमावरती माझं खूप प्रेम होतं म्हणून आम्ही दोघांनी लग्न केलं आणि तुम्ही माझ्या घरी येऊन आता आम्हाला माफ करावं अशी आमची इच्छा आहे। त्यावेळेस आता आबासाहेब फक्त आता त्याच्याकडे बघत राहतात। मग आता शिवनाथ उमाला आवाज देतो, उमा उमा ओ बघा कोण आलेला आहे बाहेर, लवकर या उमा। आता उमा पळतच बाहेर येते आणि उमा आता आबांना समोर पाहून तिला विश्वासच बसत नाही की खरंच आबा येथे आलेले आहेत म्हणून। ती आता आबांकडे खूपच आश्चर्याने बघत असते। आबा सुद्धा आता खूप मायेने उमाकडे बघत असतात। मग उमा पळतच आबांच्या जवळ येते। दोघांचेही डोळे आता पाण्याने गच्च भरलेले असतात। उमा आता आबांच्या जवळ येते आणि आबांना घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणत असते की आबा तुम्ही आला, खूप उशीर केला हो आबा तुम्ही यायला, खरंच मला तुमची खूप आठवण येत होती। त्यावेळेस आबा आता उमाला म्हणत असतात की उमा मला सुद्धा ग तुझी खूप आठवण येत असते। मग आता दोघे जणी ते आता एकमेकांच्या मिठीमध्ये रडत असतात। शिवनाथला सुद्धा ते पाहून आता रडायला येतं आणि तो खूपच प्रेमाने त्या दोघांकडे पाहत असतो। त्यावेळेस आबा म्हणत असतात की उमे बाळा कशी आहेस? मग उमा आता म्हणत असते की आबा मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? त्यावेळेस आबा म्हणतात मी पण बरा आहे। मग आता आबा म्हणत असतात की काय गं उमे, आता मला इथे बाहेरच उभा करणार आहे का, घरामध्ये घेऊन नाही जाणार का? मग उमा म्हणत असते की नाही हो आबा चला ना। मग आता सगळेच इथे खुश होतात आणि उमा मग आबांना आता आतमध्ये घेऊन जाते। आता आबा उमाच्या घरामध्ये येतात आणि सगळीकडे निरखून पाहतात त्या दोघांचं घर। आता मग उमा आणि शिवनाथ पण तिथेच उभा असतात। तर आबा म्हणत असतात की हे तुमचं घर आहे का? त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की हो। आणि मग मग पुन्हा शिवनाथ म्हणत असतो की आबासाहेब बसा ना तुम्ही। तर आता उमा आबांना बसण्यासाठी सगळी खाट आता आवरून घेते आणि आबांना म्हणत असते की आबा या ना इकडे येऊन बसा। आता आबा तिकडे त्या खाटावरती जाऊन बसतात। त्यांना खरं तर उमाला भेटून खूप आनंद झालेला असतो, सगळेच जण खुश झालेले असतात। तर शिवनाथ उमाला म्हणत असतो की आबांसाठी चहा बनव, म्हणजे तो आता हातानेच उमाला तो इशारा करून सांगत असतो। मग आता उमा लगेचच लगबगीने किचनमध्ये जाते आणि आता चहा बनवायला लागते। तिला आता खूप आनंद झालेला असतो आबांना पाहून आणि आबा तिच्या घरी आल्यामुळे ती आता खूपच खुश झालेली असते। आता ती मस्तपैकी जसं घरी बनवायची ना तसं आबांसाठी चहा बनवत असते। तर आता आबा म्हणत असतात की हे तुमचं घर आहे का, त्या म्हणजे छान आहे तुमचं घर। त्यावेळी शिवनाथ म्हणत असतो की हो, उमानेच तिच्या हाताने सजवलेलं आहे, उमाला मात्र आता खूप आनंद होतो। आबा आता सारखे सगळीकडे आता फिरून पाहत असतात की कसं सामान ठेवलेलं आहे उमाने आणि शिवनाथने कसा संसार सुरू केलेला आहे। मग आता इकडे उमाचा आता चहा होतो। मग उमा आता शिवनाथ आणि आबांसाठी दोघांसाठी आता चहा गाळते आणि तिकडे घेऊन जाते। तर आता ती आबांना चहा देते, त्याचबरोबर ती शिवनाथला सुद्धा चहा देते। आता तिला काय करावं आणि काय नाही ते सुचत नाही। आबा मात्र आता चहाचा एक घोट घेतात आणि तो चहा त्यांना खूप आवडतो। आता उमा आबांकडेच पाहत असते आणि मग ती आबांना विचारते की आबा कसा झालेला आहे चहा? त्यावेळेस आबा म्हणत असतात की अगं उमे एकदम मस्त झालेला आहे, नेहमीसारखा, जसा तू नेहमी करायची ना अगदी तसाच झालेला आहे। किती दिवस झाले ग तुझ्या हातचा मी चहाच पेलो नाही आणि मला खूप तुझी आठवण सुद्धा यायची। त्यावेळेस आता ती पुन्हा रडायला लागते आणि म्हणत असते की आबा मला सुद्धा तुमची खूप आठवण येते हो, मला आईची, पद्माताईंची, सगळ्यांचीच खूप आठवण येते, पण आता काय करायचं असं म्हणून आता ते दोघेही आता इथे एकमेकांच्या मिठीत रडत असतात। मग आता दुसरीकडे
आबा घरी गेल्यानंतर पद्मा मात्र आबांवरती खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की आबा त्या भिकाऱ्याच्या घरी का गेला होता तुम्ही? सांगितलं होतं ना त्यांचा आणि आपला काहीच संबंध नाहीये, आपला सगळ्यांचा संबंध तुटलेला असताना तुम्ही त्यांच्या घरी का गेला? आता आबा म्हणत असतात की अगं पद्मा ऐकून तरी घे, पण पद्मा काही ऐकायला तयारच नसते. ती आता सतत आबांवरती ओरडत असते आणि ती ओरडत असल्यामुळे आबांना त्रास व्हायला लागतो, आबांच्या छातीमध्येच दुखायला लागतं. त्यांना आता एकदम घाम फुटलेला असतो. पण आता पद्मा काहीच गप्प बसत नाही. पद्मा मात्र बडबड बडबड करत असते त्या उमीच्या घरी अजिबात परत पाय ठेवायचा नाही म्हणून. मग आता थोड्या वेळाने आबा त्यांच्या रूममध्ये जातात. त्यावेळेस आता माई म्हणत असतात की अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आपल्या दोन्ही मुली नक्की एकत्र येतील, तुम्ही अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्यावेळेस आता आबा म्हणत असतात की मला एक वचन दे, तू आपल्या पोरींना एकत्र आणशील, दोघींनाही आयुष्यात कधीच असं वेगळं राहू देणार नाहीये, त्यांना एकत्र आणशील, मला वचन दे. आणि तुला सांगू का, काय बी झालं तरी तू नेहमी पद्माच्याच पाठीमागे असशील, पद्माला साथ देशील. त्यावेळेस आता आईसाहेब म्हणत असतात की अहो हे काय बोलताय तुम्ही, असं नका बोलू, तुम्हाला काहीच होणार नाहीये, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. त्यावेळेस आबासाहेब म्हणत असतात की नाही, तू मला वचनच दे, जर काही झालं तर तू पद्माच्या बाजूने असशील. तुला सांगू का, उमाला प्रेम करण्यासाठी तिचा नवरा आहे, शिवनाथ आहे, त्याची ऊब आहे तिला, पण आपल्या पद्मासाठी कोणीच नाहीये ग. पद्मा एकदम असा निखारा आहे, निखारा, आणि तो पेटला तर कुणाला जाळल्याशिवाय राहणार नाही. उमा एकदम मयाळू आहे, प्रेमळ आहे, शांत आहे. त्या उलट पद्मा एकदम रागीट आणि सतत असे तडकाफडकीने निर्णय घेणारी आहे. त्यामुळे मला वचन दे, तू काही बी झालं तरी तू पद्माच्याच पाठीमागे असेल, कारण उमाला सावरण्यासाठी शिवनाथ आहे, पण पद्माला सावरण्यासाठी आता तूच फक्त आहे. मला माहिती आहे आई आणि बापाचं प्रेम वेगवेगळं असतं, पण आता तूच ते दोन्ही प्रेम माझ्या पद्माला देशील. पद्मावरती उमा पळून गेल्यामुळे आता हा सगळा आरोप लागलेला आहे की ती चांगली मुलगी नाहीये, पण आता तिच्यासाठी तू हे सगळं करशील, मला वचन दे. तर आता माई म्हणत असतात की हो मी तुम्हाला वचन देते, पण तुम्ही काय होते तुम्हाला? आता ती त्याला पाणी आणायला जाते, तेवढ्यातच इकडे आता आबा जय खंडोबा म्हणून आता एकदम असे खालीच म्हणजे खुर्चीवरती असे पडतात. आता ते इथेच आता मरलेले दाखवलेले आहेत. तर आता ती खूप ओरडत असते. माई म्हणत असते की पद्मा, पद्मा अगं ये बघ यांना काय झालेलं आहे, अहो साहेब काय झालं तुम्हाला, असं म्हणून आता ती खूप रडत असते. तर आता दुसरीकडे आपण इकडे सकाळी पाहतो की शिवनाथ आणि आता उमाच्या घरी आपण पाहतोय शिवनाथ आता सकाळ सकाळी लाकडं फोडत असतो आणि मग आता त्याचं काम चाललेलं असतं. तर उमा दारामध्ये येऊन उभा राहते, तिच्या पोटाला हात लावते, म्हणजे आता ती प्रेग्नेंट आहे आणि आता तिला असं वाटत असतं की आता शिवाला कसं सांगू. तर आता ती शिवाच्या जवळ येते आणि म्हणत असते की अहो ऐका ना, शिवा ऐक ना. तर शिवा म्हणत असतो की हा बोला ना उमा, काय बोलायचे. त्यावेळेस ती म्हणते की एकदा माझ्याकडे बघा ना, पण त्याचं लाकडं फोडायचं काम चालू असतं, तो काही बघतच नसतो. मग ती त्याला ओढून घेते आणि त्याचा हात तिच्या पोटावरती ठेवते. त्यावेळेस तो म्हणतो की काय उमा काय झालं, असं काय करताय तुम्ही. त्यावेळेस ती म्हणते की काय बाई ह्यांना काहीच कळत नाही. मग आता तो म्हणतो की मग त्याला थोडंसं कळतं की आता हा अच्छा म्हणजे हे असे. मग तो म्हणतो की हा का म्हणजे खरंच. मग ती म्हणते की हो. मग आता दोघीही खूप खुश होतात आणि एकमेकांच्या मिठीमध्ये आता जाऊन हसत असतात. तेवढ्यातच तिकडून एक आता माणूस येतो आणि म्हणत असतो की आबासाहेब. त्यावेळेस आता इकडे शिवनाथ म्हणतो की आबासाहेब, अरे काय झालं आबासाहेब, काय आबासाहेबांना काय झालं बोल की. तर तो म्हणतो की आबासाहेब गेले. आता आबासाहेब गेले असं तो माणूस म्हणताच आता इकडे उमाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याचबरोबर शिवनाथला सुद्धा जबरदस्त धक्का येते बसलेला आहे. मग शिवनाथ म्हणतो की काय आबासाहेब गेले, आणि आता उमा तर मोठमोठ्याने रडायलाच लागते, नाही आबासाहेब असं म्हणून. मग आता इकडे आता आबासाहेबांना शेवटचा निरोप द्यायची म्हणजे अंत्यविधीची आता तयारी चालू झालेली असते आणि आता भास्कर आता तिथे तयारी करत असतो. मग आता उमा आणि शिवनाथ तिथे गेलेले असतात. त्यावेळेस आता ते आतमध्ये चाललेले असतात. मग भास्कर मध्येच येतो आणि म्हणतो की कुठे चाललेला आहे, अजिबात आतमध्ये जायचं नाही. मग उमा त्याला पायापड म्हणजे हात जोडूनच म्हणत असते की मला एकदा शेवटचं आबांचं तोंड बघू दे, मला आबांना भेटू दे. तर मग भास्कर म्हणत असतो की नाही, अजिबात आतमध्ये जायचं नाही. आबांना 3च मुलं होती आणि हा तर अजिबात आबांचा मुलगा नाहीये, आणि तू ज्या वेळेस याच्या बरोबर पळून जाऊन लग्न केलं ना, तेव्हाच तुझ्यासाठी आबा मेले, माझा बाप तेव्हाच मेला, आता अजिबात माझ्या बापाला भेटायला जायचं नाही. तर आता शिवनाथ सुद्धा हात जोडून त्याला आता म्हणत असतो की एकदा उमाला त्यांना भेटू द्या, मग आम्ही इथून निघून जाईल, आम्ही इथेच थांबणारच नाही. पण आता भास्कर काही ऐकायलाच तयार नसतो. तो आता शिवनाथला चल हट म्हणून आता जोरात धक्का देतो. शिवनाथ आता जाऊन त्या ट्रॅक्टरवरतीच आदळतो. पण आता
शिवनाथला खूप राग आलेला असतो. पण इकडे आता उमा पुन्हा एकदा म्हणत असते की मला जाऊ दे, मला एकदा आबांना भेटू दे, मी इथे थांबणार नाही, मी लगेच निघून जाईल, मला शेवटचा आबांना बघू दे. मग शिवनाथ म्हणतो की पळ तिकडं, म्हणून आता तो सुद्धा तिला जोरात धक्का देतो. मग आता ती चाकावरती जाऊन पोटावरती पडणार, तेवढ्यातच ती पोटाला हात लावते. मग आता उमाला धक्का दिल्यामुळे शिवनाथला खूप राग येतो आणि शिवनाथ आता म्हणतो की उमा उमा तुम्ही बऱ्या आहात ना, तुम्हाला काही झालं नाही ना. पण तिने पोटावरती हात ठेवून आता स्वतःला आणि बाळाला वाचवलेलं असतं. मग आता शिवनाथला खूपच राग येतो आणि शिवनाथ जाऊन आता त्या भास्करला आता मारून असा धक्का देऊन त्याला सुद्धा खाली पाडतो. मग शिवनाथ ने धक्का दिल्यामुळे भास्कर म्हणतो की अरे बघताय काय, चांगला टेचा त्याला मारा. मग सगळे लोक आता शिवनाथवरती मारायला हल्ला करतात. मग शिवनाथ आता सगळ्यांबरोबर फायटिंग करतो आणि सगळ्यांना मारून आता एक 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 करून आता तो सगळ्यांना मारतो आणि मग आतमध्ये उमाचा हात धरून मग सगळेजण घाबरून पाठीमागे जातात. मग आता तो उमाचा हात धरतो आणि उमाला हळूहळू आता आतमध्ये घेऊन जातो. तर आता आतमध्ये गेल्यानंतर भास्कर सुद्धा आता त्यांच्या पाठीमागे जातो. तर इकडे आता आबांचा शेवटचा विधी चाललेला असतो. आबांचा फोटो असतो तिथे, त्याचबरोबर आबांना सुद्धा तिथे झोपवलेलं असतं. आता ते पाहून शिवनाथ आणि उमाला खूप वाईट वाटत असतं. इकडे आता आई पण रडत असते आणि पद्मा पण तिथे शांत बसून आता सगळेजण रडत असतात. मग आता शिवनाथ आता आबांना फुले वाहिला जातो. तर आता पद्मा ते पाहते आणि एकदम ओरडते, भिकारड्या तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी यायची, तुला सांगितलं होतं ना माझ्या दारात पाय ठेवायचा नाही, तुझी लायकीच नाहीये माझ्या घरामध्ये यायची. आता शिवनाथ आणि उमाला खूपच वाईट वाटतं. मग शिवनाथ आता पद्माचे माफी मागण्यासाठी आता पुढे जातो आणि हात जोडून म्हणत असतो की पद्माताई. मग आता पद्माला खूपच राग येतो आणि म्हणत असतो की असली तुझी नाटकं ना माझ्यापाशी चालणार नाहीत, असली नाटकं माझ्यासमोर अजिबात करायची नाही, माफी बिपी मागण्याची. आणि काय रे कसली भुरळ पाडतो रे माझ्या माणसांवरती. सगळ्यात आधी माझ्या बहिणीला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, तिला गोड गोड बोलून स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि मग ती माझ्यापासून कायमची तुटून गेली. त्यानंतर माझ्या आबांना सुद्धा गोड गोड बोलून तुझ्या घरी यायला भाग पाडलं आणि त्यांच्यावरती सुद्धा काहीतरी जादू केली, ते सुद्धा आता मला कायमचे सोडून गेले. मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मी तुझ्या जाळ्यामध्ये सुद्धा कधी अडकणार नाही. तुला असं वाटत असेल की पद्माताई तुला माफ करेल, पण मी या 7 जन्मात तुला माफ करणार नाही. कळतंय का तुला? तुझ्यामुळे माझे आबा मला कायमचे सोडून गेलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हा दोघांना कधीच माफ करणार नाही. तुम्ही दोघांनी घेतली असतील वचन की 7 जन्म एकत्र राहू, पण मी आज तुम्हाला सांगते 7 जन्म मी तुम्हाला माफ करणार नाही आणि ही पद्मा तुम्हाला या घरामध्ये सुद्धा आता कधीच पाय टाकून देणार नाही. ही पद्मा नेहमी तुमच्या वाईटाचाच विचार करेल. आज तुम्हाला मी वचन देते, ही पद्मा तुम्ही कधीही सुखाने राहू नये असाच विचार करेल आणि असा शाप देईल. आता हे असं बोलल्यामुळे इकडे शिवनाथला मात्र पद्माचा खूपच राग येतो आणि मग तो म्हणत असतो की बास पद्मा बास, तू जे बोलते ना ते सगळं चुकीचं आहे. तू काय बोलली की हे आबा आमच्यामुळे गेले, तर आबा खरं तर आमच्यामुळे गेलेले नाहीयेत, आमचे आबा आम्हाला सोडून गेले, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. आता पद्माला शिवनाथ असं म्हटल्यामुळे आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यावेळेस पुन्हा पद्माला शिवनाथ म्हणत असतो की आमचे आबा आमच्या घरी आले होते, त्याने उमाचा आणि माझा संसार बघितला आणि त्यांना आम्ही सुखात आहे हे कळलं. त्यांनी उमाला माफ सुद्धा केलं, मला सुद्धा माफ केलं. पण हे जे झाले ना ते तुझ्यामुळे झाले. तू आबांना कधीच आम्हाला भेटू दिलं नाही आणि तुला कळतंय का आबा खरं तर आमच्यामुळे नाही तुझ्यामुळेच गेलेला आहे. तुझ्या या हट्टी स्वभावामुळे ते आता इथून आता कायमचे सोडून सगळ्यांना गेलेले आहेत. आता शिवनाथ असं बोलल्यामुळे इकडे आता सगळ्यांनाच भरून येतं. आईसाहेब सुद्धा आता मोठमोठ्याने रडायला लागतात, त्यांना सुद्धा आता खूप वाईट वाटलेलं आहे. मग पद्माला शिवनाथचा खूपच राग येतो, म्हणून ती म्हणत असते की चल हाट, असल्या भिकारड्यांना माझ्या घरामध्ये जागा नाही, आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं, नाहीतर चांगलं ठेचून मारूनच तुला बाहेर काढेल. मग आता शिवनाथला खूपच राग येतो आणि शिवनाथ जोरात ओरडतो, बास पद्मा. मग आता पद्मा म्हणत असते की पद्मा. मग आता शिवनाथ म्हणत असतो की हो, तुला आता मी पद्माताई कधीच म्हणणार नाही, पद्माच म्हणणार, कारण ही वेळ तूच आणलेली आहे. तुला काय वाटलं ग आम्ही ऐकून घेतोय म्हणून काहीही तू बोलशील? आज मी माझ्या आबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. शिवनाथ आबासाहेबांचं दर्शन घेतो आणि म्हणत असतो की आज आबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, सगळ्यांनी नीट ऐका, माझा जर परिवाराला कुणी त्रास दिला तर हा शिवनाथ त्याला पुरून उरेल. या शिवनाथ सारखं वाईट कोणीच नाहीये. आणि काय ग पद्मा, तुला म्हणून आज सांगतो, आज आम्ही
या घरातून जातोय, पण या घरामध्ये पुन्हा कधीच पाय ठेवणार नाही. मी आणि उमा या तुझ्या घरामध्ये कधीच पाय ठेवणार नाही. पण तुला सांगतो, तुझ्या घराच्या समोरच हे आम्ही हक्काचं स्वतःचं घर घेईल आणि तिथेच मानाने राहील, पण तुझ्या घरात पाय ठेवणार नाही. आता हे ऐकून पद्माला जबरदस्त धक्का येते बसलेला आहे. त्यावेळेस आता शिवनाथ पुन्हा म्हणत असतो की मी ना माझ्या परिवाराकडे वाईट नजरेने अजिबात बघायचं नाही, मी त्याचं अजिबात आता ऐकून घेणार नाही असं म्हणून आता तो उमाला म्हणत असतो की उमा चल, या घरामध्ये पुन्हा पण पाय ठेवायचा नाही, पण या घराच्या समोरच आपलं स्वतःचं घर घ्यायचं. आता तुम्ही आबाचं दर्शन घ्या. मग आता उमा आबांच्या जवळ जाते, त्यांच्या तोंडावरून हात फिरवते. तिला खूप वाईट वाटत असतं. मग आता ती आबांचं दर्शन घेते आणि मग दोघेही आता तिथून निघून जातात. तर आता आपल्याला 25 वर्षानंतर सुनायती घरा मालिकेमध्ये पाहायला भेटणार आहे की शिवनाथने जसा शब्द दिला होता तसाच आता तो पूर्ण केलेला आहे. आता सेम आबांच्या घरासमोर आता त्याने मस्तपैकी वाडा उभा केलेला असतो. छान आता गोकुळ तयार झालेलं असतं. तर आता इकडे उमा आता सकाळी उठून अंघोळ करून फ्रेश होऊन आता तयार झालेली असते आणि तिने छान असं मस्त मेकअप केलेला असतो आणि छान तयार होऊन आता बाहेर रांगोळी काढण्यासाठी निघालेली असते. मग आता तिचा मोठा मुलगा तयार होऊन आता बाहेर येतो आणि म्हणत असतो की आई मी रेडी आहे, मला आता आशीर्वाद दे. त्यावेळेस ती म्हणत असते की तू तर नेहमीच तयार असतो सगळ्यांच्या आधी, पण ती तुझी 2 भावंड कधी सुधारणार आहेत काय माहिती, नेहमी आळसासारखी करत असतात. त्या अगं आई, आपल्या घरचा नियमच आहे ना सकाळी लवकर उठून आता आवरून घ्यायचं म्हणून. त्यावेळेस मग उमा म्हणत असते की अरे नियम नियम म्हणू नको, नियम म्हणलं की मला तुझे आप्पाच आठवतात. त्यांचा नियम आहे की पहिला नियम म्हणजे सकाळी लवकर उठायचं, अंघोळ करून तयार राहायचं, पण हा नियम तू आणि मी दोघंच पाळतो, ती बाकीची कोणच पाळत नाही. आणि कुठे आहे तो श्री? त्यावेळेस तो म्हणतो की अगं मगाशी त्याला उठवलं होतं आणि अंघोळ करायला जातो म्हणाला आणि अजून कुठे गेलाय काय माहिती, अंघोळ करून काही आलेला नाही. तर आई मी जातो असं म्हणून आता तो ऑफिसला जातो. तर आता त्याची आई अशी म्हणजे उमा बाहेर येते. आता ती म्हणत असते की श्री, अरे श्री कुठे आहे? आता ती श्रीला आवाज देत असते. श्री मात्र बाहेर अंगणामध्ये येऊन आता झोपलेला असतो. आता ती पाहते आणि म्हणत असते की कसं व्हायचं ह्या पोराचं काय माहिती. मग आता ती हळूच म्हणत असते की श्री, अरे श्री उठतोय का? तुझे आप्पा आले. आता आप्पा आले असं म्हणताच आता श्री एकदम दचकतो आणि झोपेतच म्हणत असतो की हा हा उठलो उठलं, झाली माझी अंघोळ झाली असं म्हणत तिथली गरम पाण्याची बादली आता अंगावरती वतून घेतो आणि बादली अंगावरती वतून घेतल्यानंतर त्याला आता खूपच भाजलेलं असतं पाणी आणि म्हणत असतं ओ भाजलं कसं काय करू. मग आता तो ओरडत असतो. मग आता उमा तिथला हंडा घेते गार पाण्याचा आणि त्याच्या अंगावरती टाकते आणि म्हणत असते की झाली का झोप? आता तो म्हणतो की काय आई, अगं आप्पा कुठे आहेत? त्यावेळेस ती म्हणते की काय तुझे आप्पा बिप्पा नाही आले, मीच तुझी गंमत केली, तू आवरत नव्हता म्हणून. मग तो म्हणतो की काय गाई. मग आता उमा म्हणते की जा आता पटकन आवरून घे सगळं काही म्हणून उमा चाललेली असते. तर आता पाठीमागून श्री म्हणतो की आई हॅप्पी अॅनिव्हर्सरी. आता हॅप्पी अॅनिव्हर्सरी म्हटल्यानंतर उमाला धक्काच बसतो. मग उमा म्हणते की अरे रे हळूच बोल, काय चाललंय तुझं, अजिबात आता तसं काही म्हणू नको. मग तो म्हणतो की आई अगं हॅप्पी अॅनिव्हर्सरी म्हटल्यानंतर थँक्यू म्हणायचं असतं. मग ती म्हणते की हा थँक्स, पण तुला माहिती आहे ना तुझ्या आप्पाला तो लग्नाचा दिवस आठवून त्रास होतो, त्यांना आवडत नाही, त्यांना कळलं तर. मग तो म्हणतो की हा बरं नाही. मग ती म्हणते की जा आता आवरून घे असं म्हणून आता ती त्याला आवरायला लावते आणि आता रांगोळी काढत असते. तर तिकडे आता आबांच्या घरामध्ये पण आता मल्हारची बायको रांगोळी काढत असते पद्माच्या घरी. आता पद्माच्या घरी पण ती रांगोळी काढत असते. तर आता दोघीही आपापल्या पद्धतीने रांगोळी काढतात. त्यावेळेस आता इकडे छाया म्हणत असते की म्हणजे मल्हारच्या बायकोचं नाव छाया आहे. तर छाया म्हणत असते की खरंच बाई उमा वंशनी किती छान रांगोळी काढलेली आहे, आमच्या धाकट्या वंश खूप भारी आहे, दिसायलाही सुंदर आहे आणि रांगोळी काढायलाही एकदम सुंदर आहे, त्यांचं सगळं काम कसं एकदम मस्त असतं. त्याने मी जर एका शाळेमध्ये असतो तर त्यांचा पहिला नंबर आणि माझा दुसरा नंबर आला असता, आम्ही दोघी किती बाई छान आहोत असं म्हणत ती कौतुक करून आता तिथून चाललेली असते. उमाचं मात्र इकडे मन लावून रांगोळी काढण्याचंच चाललेलं असतं. मग आता ती चाललेली असते तेवढ्यातच आता बाहेर पद्मा येते आणि पद्मा मग छायाचा हात पकडते आणि म्हणत असते की काय चालले. त्यावेळेस ती म्हणते की काही नाही अहो रांगोळी काढत होते. मग आता ती म्हणत असते की रांगोळी येते का काढायला? तर मग छाया म्हणते की हो येते की, बघा की मी किती छान रांगोळी
रांगोळी काढलेली आहे. मग आता ती म्हणते की ही रांगोळी कितीची आहे? ती म्हणते कितीची आहे म्हणजे? मग पद्मा म्हणते की किती म्हणजे किती टिपक्यांची आहे? मग ती सांगते आणि म्हणते तिने काढलेली तर आता ती जास्त टिपक्यांची असते. मग ती म्हणते की नाही, तिच्यापेक्षा वरचढ झाली पाहिजे. या घरामध्ये त्यांचं आणि आपलं बराबरी काहीच होता कामा नये. आपलं सगळं नेहमी वर झालं पाहिजे. कळतंय का? आता ही रांगोळी पुसायची आणि परत तिच्यापेक्षा भारी रांगोळी काढायची. आता छायाला कळतच नाही काय करावं आणि काय नाही ते. आता इकडे उमा मात्र आवडीने रांगोळी काढत असते. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पद्मा आता त्या दोघांचा फोटो जाळते, म्हणजे उमाचा आणि तिचा, आणि दोघींचा फोटो जाळते आणि म्हणत असते की हिचा आता मला या घरामध्ये काहीच नको आहे. आणि आता सगळ्या गरिबांना बोलवते आणि अन्नदान करत असते आणि म्हणत असते की त्या पुढच्या घराला शाप द्या की यांचं कधीच चांगलं होता कामा नये. मग आता ते बिचारे गरीब लोक पण आता शाप देतात. मग तेवढ्यातच तिकडून शिवनाथ येतो आणि म्हणत असतो की असा शाप दिल्याने काहीच होत नाही. 25 वर्षापूर्वी बोललो होतो की याच घराच्या पुढे माझं घर बांधेल आणि तो शब्द मी आज पूर्ण केलेला आहे. एकदम असं मोठं साम्राज्य उभा केलेलं आहे. कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही. तर आता पद्माला खूपच राग आलेला आहे. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.